तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघतोय प्रॉफिट आणि लॉसचा कन्सेप्ट. जेव्हा प्रॉफिट आणि लॉस हा शब्द तुम्ही ऐकता तेव्हा ॲक्च्युली खरेदी आणि विक्री हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. तर प्रॉफिट आणि लॉस केव्हा होऊ शकतो? जेव्हा तुम्ही काहीतरी सामान खरेदी करता आणि ते कुणाला तरी विकता, तेव्हा प्रॉफिट आणि लॉस हे कन्सेप्ट येतात. तर आपण इथे असं कन्सिडर करूया, सपोज एक शॉपकीपर आहे, म्हणजेच दुकानदार. तो काय करतो आहे, काही पेन्सिल स्वतः बाय करतो आणि मग दुसऱ्याला सेल करतो. तेव्हा तिथे प्रॉफिट आणि लॉसचा कन्सेप्ट कसा येईल ते आपण बघूयात. तर यामध्ये काही कन्सेप्ट आहेत महत्त्वाचे. त्यातला पहिला कन्सेप्ट आहे कॉस्ट प्राईस. तर कॉस्ट प्राईस काय असते? द कॉस्ट ॲट विच द शॉपकीपर बाय द पेन्सिल इज कॉल्ड द कॉस्ट प्राईस. म्हणजे स्वतः शॉपकीपर जेव्हा एखादी वस्तू विकत घेतो, तो कंपनीकडनं घेत असेल किंवा होलसेलमधनं घेत असेल, ज्या किमतीला तो दुकानदार ती वस्तू विकत घेतो आहे त्या प्राईजला आपण काय म्हणतो आहे? कॉस्ट प्राईज म्हणतो आहे. ओके. आता दुसरा कन्सेप्ट असा की सेल प्राईज. सेल प्राईज म्हणजे काय? द प्राईज ॲट विच ही सेल्स दी पेन्सिल इज कॉल्ड द सेलिंग प्राईज. म्हणजे तो ज्या प्राईजला त्याने विकत घेतलेल्या पेन्सिल कस्टमरला विकतो त्या प्राईजला आपण काय म्हणणार? सेलिंग प्राईज म्हणणार. आणि आता हे जे कॉस्ट प्राईज आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी काही ॲब्रिवेशन्स आहे. ॲब्रिवेशन म्हणजे शॉर्ट फॉर्म. तर कॉस्ट प्राईज रिप्रेझेंट करण्यासाठी CP असं यूज करतात. कॉस्ट प्राईज रिप्रेझेंट कशी केली जाते? बाय युजिंग CP. आणि सेलिंग प्राईज कशी रिप्रेझेंट केली जाते? तर बाय युजिंग SP. तर हे दोन कन्सेप्ट महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. काय कन्सेप्ट आहे की जेव्हा एखादा दुकानदार स्वतः एखादी वस्तू विकत घेतो होलसेलमधनं किंवा फॅक्टरीमधनं, त्या ज्या किमतीला तो ती वस्तू विकत घेतो त्याला आपण कॉस्ट प्राईज म्हणतो आणि त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण CPने रिप्रेझेंट करतो. आणि जेव्हा तीच वस्तू तो दुकानदार कस्टमरला सेल करतो तर त्या प्राईजला आपण सेलिंग प्राईज म्हणतो आणि शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला SPने रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे. तर इन द प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग दी गुड्स द शॉपकीपर अर्न्स अ प्रॉफिट ऑर लॉस. आता ही जी प्रोसेस आहे, तो काही प्रोडक्ट बाय करतो, त्यानंतर ते प्रोडक्ट तो सेल करतो. आता ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसमध्ये त्या शॉपकीपरला एक तर प्रॉफिट होऊ शकतो किंवा मग लॉस होऊ शकतो. बरोबर आहे. तर ते कन्सेप्ट आपण खाली बघूयात. When the selling price of the item is more than the cost price, the shopkeeper makes a profit. आता काय कन्सेप्ट आहे बघा. जेव्हा सेलिंग प्राईज, एखाद्या वस्तूची सेलिंग प्राईज ही कॉस्ट प्राईजपेक्षा जास्ती असेल तेव्हा त्या शॉपकीपरला, दुकानदाराला प्रॉफिट होईल. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. आता दुसरा काय कन्सेप्ट आहे बघा की व्हॅन द कॉस्ट प्राईज ऑफ आयटम इज मोर दॅन द सेलिंग प्राईज. जेव्हा याच्या अपोजिट होतं आहे की कॉस्ट प्राईज ही जास्ती आहे सेलिंग प्राईजपेक्षा, तेव्हा त्या दुकानदाराला काय होईल? त्या शॉपकीपरला काय होईल? लॉस होईल. आणि ते कसं रिप्रेझेंट केलं जातं? लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. तर हे दोन महत्त्वाचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. जेव्हा सेलिंग प्राईज ही जास्ती असते ॲज कम्पेअर टू कॉस्ट प्राईज, तेव्हा त्या दुकानदाराला प्रॉफिट होईल. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. आणि जेव्हा CP ही जास्ती असेल ॲज कम्पेअर टू SP, तेव्हा त्या शॉपकीपरला काय होईल? लॉस होईल. आणि त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. आता पुढचे काही कन्सेप्ट आपण लक्षात घेऊयात.
बघा आता हे जे आपले फॉर्म्युले आहेत ते असे पण रिप्रेझेंट केले जातात. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितला आहे. आता जर सपोज तुम्हाला सेलिंग प्राईस दिलेली असेल तर तुम्ही सेलिंग प्राईस किंवा कॉस्ट प्राईस दिलेली असेल आणि तुम्हाला एखादा काही प्रॉफिट काढायला सांगितला किंवा कॉस्ट प्राईस दिलेली आहे, प्रॉफिट दिलेलं आहे, तुम्हाला सेलिंग प्राईस काढायला सांगितले तर ते तुम्ही इथून फाइंड आउट करू शकता. हा जो प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे, प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP, हा पण दुसऱ्या वेळी असं लिहू शकतो, SP इज इक्वल टू CP प्लस प्रॉफिट, किंवा मग यालाच असं लिहिता येतं CP इज इक्वल टू SP मायनस प्रॉफिट. म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टी दिलेल्या असेल, सपोज CP दिलेली असेल, SP दिलेली असेल तर तुम्ही प्रॉफिट फाइंड आउट करू शकता. तुम्हाला प्रॉफिट दिलेलं असेल, CP दिलेलं असेल तर तुम्ही SP फाइंड आउट करू शकता. अशा वेळी तुम्ही सगळं फाइंड आउट करू शकता. तसाच जो लॉसचा फॉर्म्युला आहे, लॉस इज इक्वल टू CP मायनस SP, तर त्यावरनं तुम्ही SP पण फाइंड करू शकता. त्यासाठी जो फॉर्म्युला आहे SP इज इक्वल टू CP मायनस लॉस, आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे CP इज इक्वल टू SP प्लस लॉस. तर सेम वेने जेव्हा तुम्हाला लॉस स्पेसिफाय केलेला असेल, CP स्पेसिफाय केलेला असेल, तेव्हा तुम्ही SP पण फाइंड आउट करू शकता. तर हे सगळे कन्सेप्ट लक्षात यायसाठी एक सिंपल असं एक्झाम्पल मी इथे तुम्हाला समजावून सांगते, तुम्ही ते लक्षात घ्या व्यवस्थित. आता बघा काय एक्झाम्पल आहे. अ शॉपकीपर bought a fridge for ₹8,550 and sold it for ₹10,500. Find his profit or loss. एक शॉपकीपर आहे, त्यांनी काय केलेलं आहे, एक फ्रीज घेतलेला आहे कितीला, 8,550ला, आणि ते कितीला सेल केलेले, ते त्यांनी सेल केले 10,500ला. तर मग त्याला प्रॉफिट होईल का लॉस होईल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आधी तुम्ही काय करसाल की कॉस्ट प्राईस काय आहे, तर मग सॉल्व करताना आधी कॉस्ट प्राईज आपण फाइंड आउट करायची. कॉस्ट प्राईज ऑफ फ्रीज इज ₹8,550, बरोबर. मग सेलिंग प्राईज ऑफ फ्रीज इज ₹10,500. मग आपण कम्पेअर करायचे की SP ग्रेटर आहे का CP ग्रेटर आहे. जर SP ग्रेटर असेल ॲज कम्पेअर टू CP तर मग तिथे प्रॉफिट होतो. सिन्स SP इज ग्रेटर दॅन CP देअर इज अ प्रॉफिट. मग प्रॉफिटचा काय फॉर्म्युला आहे, तर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे SP मायनस CP. मग SP किती होतं, 10,500, CP किती होतं, मायनस 8,550. तर याचं जेव्हा तुम्ही सबस्ट्रॅक्शन करसाल त्याचं आन्सर येतं 1,950. सो द प्रॉफिट मेड बाय द शॉपकीपर इज ₹1,950. This is the simplest way to solve the problem on the profit loss. So thank you very much. If you like this video, please do like and share it. Okay, thank you, and subscribe my channel.